धन्यवाद जोशी सर. येतं ऐका. धन्यवाद जोशी सर. आज विद्याप्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम कॉलेज येथे मला आज बोलावलं आहे, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. कारण विद्याप्रसारक मंडळ मूळ जिथलं आहे ठाणे येथलं, आणि तिथल्याच बेडेकर जोशी कॉलेजमध्ये मी शिकलेली आहे, आणि आपल्याच संस्थेच्या दुसऱ्या एका कॉलेजमध्ये आपल्याला बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल मी आयोजकांचे खरोखर मनापासून आभार मानते. मला इथे जे बोलावलेलं आहे ते रेजिंग कॅपिटल्स अँड मॅनेजिंग फायनान्सेस ह्या विषयावरती बोलण्यासाठी बोलावलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे कोकण भागामध्ये खूप मुबलक प्रमाणामध्ये कच्चा माल किंवा नैसर्गिक साधन संपत्ती ही उपलब्ध आहे, परंतु आपल्या इकडे व्यवसायांची संख्या बघितली तर ती कमी आहे. आता तरी जरा वाढीला लागलेली आहे संख्या, परंतु 2001 साली ज्या वेळेला आम्ही हा उद्योग चालू केला त्यावेळेला अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके फळ प्रोसेसिंग प्रक्रिया किंवा फळ प्रोसेसिंग युनिट इथे उपलब्ध होते किंवा चालू होते. माझं लग्न झालं, म्हणजे आमचं लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही हे नक्की केलं होतं की आमचं जे मूळ गाव आहे हेदवी, इथेच आम्हाला राहायचं आहे. मी MSW झालेली होते, त्याच्यामुळे मला मुंबईत नोकरी जी माझी चालू होती ती चालू ठेवणं सहज शक्य होतं, काही कठीण नव्हतं त्याच्यामध्ये. मिस्टर सुद्धा तिकडे नोकरी करू शकत होते, पण आम्ही ठरवलेलं होतं की आपण आपल्या गावात जाऊन राहायचे, कारण आमची इथे शेती बागायती होती आणि ती सोडून शहरात जाऊन राहायचं नाही हे मनाशी पक्क होतं. मग इथे राहायचं तर आपल्या उदरनिर्वाहासाठी नुसतं शेती बागायतीवरती अवलंबून राहणं काही योग्य नाही, तर आणखीन काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. मग काय करता येईल असा विचार मनात चालू झाला. MSW असल्यामुळे काही जणांनी सुचवलं की तू एखादी NGO चालू कर, फंड्स आम्ही मॅनेज करतो. पण 2001 साली ज्या वेळेला इथे काही प्रश्न किंवा सामाजिक समस्या दिसत नव्हत्या त्यावेळेला मुद्दामून काहीतरी आपल्याला काम मिळावं म्हणून एखादी सामाजिक संस्था चालू करायची आणि नसलेले प्रश्न उभे करायचे, हे काही मनाला पटणारं नव्हतं. त्याच्यामुळे मग NGO स्थापन करायची नाही हे ठरवलं. मग काय करता येईल, तर बाबा आपली शेती आहे, बागायती आहे, आंबा आपल्याकडे तयार होतो. मग आंबा हा नाशवंत आहे आणि आपल्या भागातला आंबा, मला माहिती नाही तुम्ही सगळीजण ह्या भागातली आहात का बाहेरून इथे आलेली आहात, पण एकंदरीत गुहागर चिपळूण ह्या तालुक्यातला जो आंबा आहे हा साधारणपणे 15 एप्रिल नंतर, म्हणजे अगदी खरं म्हणायला गेलं तर 30 एप्रिल नंतर चालू होतो, आणि त्यावेळेला सगळ्याच ठिकाणचा आंबा आलेला असतो बाजारात, त्याच्यामुळे आंब्याला खूपच कमी दर मिळतो. मग ह्या आंब्याचं करायचं काय, आणि ज्याच्या म्हणजे आपल्याला चांगला दर पण मिळेल आणि आपल्याकडचा आंबा हा पूर्णपणे उपयोगात आणता येईल. आता तुम्ही सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात, त्याच्यामुळे तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द ऐकला असेलच. तर आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कशी करू शकतो, तर आपल्याकडे जी फळं तयार होतात तर त्याच्यावर प्रोसेसिंग केलं, त्याच्यापासून टिकणारे पदार्थ बनवले तर त्या मालाला आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपल्याकडे आंबा आहे तर आपण आंब्याच्या वरती प्रक्रिया करणारं एक युनिट चालू करू, आणि 2001 सालापासून आम्ही हे युनिट चालू केलं. आता ज्या वेळेला आम्ही हे युनिट चालू केलं त्यावेळेला आत्तासारखं खूप चांगलं वातावरण असं, म्हणजे उद्योजकांना पूरक असं वातावरण त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला एखाद्या बँकेकडनं आपल्याला कर्ज घ्यायचं असलं तरी खूप प्रोसेसमधून जायला लागायचं आणि अत्यंत कठीण होतं हे सगळं. पण एकदा आपण मनाशी निश्चय केला की आम्हाला करायचंय तर आपण नक्की करू शकतो. आता फळ प्रक्रिया उद्योग चालू करायचा हे तर ठरवलं, मग त्याच्यानंतर लायसन्सिंगची प्रक्रिया येते. मग FPOचं लायसन्स होतं त्यावेळेला, आता FPOचं लायसन्स नाहीये, पण त्या काळामध्ये FPOचं लायसन्स काढायला लागायचं, आणि मग ते मुंबईतून त्यांची सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचं काम चालायचं. आपल्या इथे त्यांचं काही युनिट नव्हतं, कुठलं झोनल ऑफिस नव्हतं. मग मुंबईत 4 वेळा खेपा मारून त्यांचे सगळे जे नियम आहेत त्यांच्या अधीन राहून बांधकाम करणं, त्यांचे इन्स्पेक्टर परत परत तपासणीला यायचे. बरं त्यावेळेला आपल्याकडे ट्रान्सपोर्टच्या सुविधा पण उपलब्ध नव्हत्या, त्याच्यामुळे ते चिपळूणपर्यंत यायचे, मग चिपळूणपर्यंत त्यांना गाडी पाठवायला लागायची. असं सगळे खूप सोपस्कार होऊन आम्हाला एक 6 महिन्यांनी लायसन्स मिळालं आणि आम्ही अधिकृतपणे फळ प्रक्रिया करायला तयार झालो. मला खूप पहिल्यापासूनच वेगवेगळे पदार्थ करून बघण्याची आवड होती.
आणि माझं माहेर मुंबईत आहे, तर तिथे आजूबाजूला बरेचसे गुजराती कुटुंब राहायची. मग ते मी बघितलेलं होतं की ते चुंदा करतात. मग चुंद्याची पातेली, बरण्या ह्या उन्हात ठेवलेल्या असतात आणि ते वर्षभर टिकतं त्यांनी केलेला चुंदा. तर कुठेतरी डोक्यामध्ये हे होतं की फळ प्रक्रिया करायची, तर मग काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे की जे लोक घेतील. मग अशा ह्याच्याने म्हटलं आपण चुंदा करून बघू. आणि त्यावेळेला रत्नागिरी जिल्ह्यात अगदी हाताच्या बोटावर, आज तुम्ही बघाल तर आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये फळ प्रक्रिया करणारे उद्योजक मिळतील, पण त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळेला अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील ना एवढेच जण पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात फळ प्रक्रियाचा उद्योग करायचे आणि त्यांच्यापैकी कुणाकडेच चुंदा नव्हता. आणि मग म्हटलं आपण चुंदा करूया, म्हणून मग चुंदा करायला सुरुवात केली. मग त्याला उत्तम प्रतिसाद मिळायला लागला. म्हणजे नंतर तर असं झालं की आमचा चुंदा बाजारात होताच, पण अनेक मोठ्या कंपन्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या होत्या त्यांचा त्यावेळेला, आम्ही ज्यावेळेला बाजारात चुंदा आणला त्यावेळेला चुंदा नव्हता, पण नंतर मग त्यांनी ते चालू केले, स्वतः पण उत्पादन त्यांनी चालू केलं चुंद्याचं. म्हणजे त्याला मिळणारा रिस्पॉन्स हा इतका होता की बाकीच्या आमच्या कॉम्पिटिटर्सना त्याची दखल घ्यायला लागली आणि त्यांनी पण स्वतःचं ते प्रॉडक्ट चालू केलं. त्याचबरोबर ह्या भागामध्ये आपल्याकडे पिक्या आंब्याचा मुरंबा फोडींचा करतात, पण आमच्या तिकडे म्हणजे थोडंसं माझं पुण्यामधलं पण राहणं झालेलं आहे माहेरी असताना, तर पुण्यामध्ये कच्च्या कैरीचा मुरंबा करतात आणि इथे कुठेच तो कच्च्या कैरीचा मुरंबा मिळत नाही. आणि इथे तुम्ही बघितलं तर आपल्याकडे जे येणारे टुरिस्ट असतात ते बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले टुरिस्ट असतात आणि मग असं ठरवलं की आपण कच्च्या कैरीचा मुरंबा करूया आणि तो आम्ही चालू केला. तो पण बाकी कुणाचा नव्हता आणि अजून सुद्धा खूप कमी, म्हणजे आत्ता पण तो अगदी 1-2 जणच आमच्या व्यतिरिक्त करतात. मग कच्च्या कैरीचा मुरंबा चालू केला, त्याला पण चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. मे महिन्यामध्ये आमचा आंबा उशिरा होतो सांगितलंच मी, तर ते मे महिन्यामध्ये आंब्याच्या बाटल्या भरून ठेवायच्या आणि मग नंतर ज्यावेळेला नोव्हेंबर-डिसेंबर पासून ऊन पडेल त्यावेळेला त्या आंब्याच्या रसाच्या बाटल्यांपासून मँगो पल्प तयार करायचा, मँगो पल्प पासून आंबा पोळी तयार करायची. हे एक उत्पादन आम्ही चालू केलं. त्याच्यानंतर पिक्या आंब्यांचा मुरंबा मी सांगितलं, तसे 3-4 प्रोडक्ट पासून आम्ही सुरुवात केली आणि मग ही सुरुवात करता करता हळूहळू एक एक त्याच्यामध्ये ॲडिशन्स व्हायला लागल्या. म्हणजे ज्यावेळेला आम्ही लोकांना, दुकानदारांना हा माल द्यायला लागलो, मग ते म्हणायला लागले अहो आम्ही तुमच्याकडनं हे सगळं घेतो, मग लोणची कुठून बाहेरून घेऊ आणखीन वेगळ्या ठिकाणाहून, तुम्ही पण लोणचं करून द्या आम्हाला, तुम्हीच द्या करून, असं म्हणून मग लोणच्यांना सुरुवात केली. असं करत करत गेल्या आता 25 वर्षामध्ये आमची 15 प्रॉडक्ट आहेत. लोक खूप वेळा विचारतात तुम्ही कोकम नाही का करत, आगळ नाही का करत, सरबत नाही का करत, तर त्या बाबतीमध्ये मात्र आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की आपण कैरी आणि बाकीच्या भाज्या ह्याच्यावरती प्रक्रिया करतो, लोणची मुरंबे करतो, मग सगळ्याच ह्याच्यामध्ये हात नाही घालायचा. काही गोष्टी आहेत ते फोकस ठेवूनच करायचा की आपण त्याच्याकडे मग व्यवस्थित लक्ष देऊ शकतो. नाही तर मी हे पण करीन ते पण करीन असं करताना मूळ आपली जी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर म्हणजे त्याला पूर्णपणे न्याय देऊन जर आपण दुसरं काही करत असू तर करता येत असेल तर जरूर करावं, पण मेन जे आपले प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरून आपला फोकस हलवून देता कामा नये. आता ज्या वेळेला पदार्थ तयार केले गेले त्याच्यानंतर अर्थात पुढची प्रोसेस येते ती विक्रीची येते, मार्केटिंगची येते. मग मार्केटिंग करताना इथे त्यावेळेला मी सांगितलं तसं की आत्ताच्या इतकं मार्केट डेव्हलप नव्हतं. मग काय करायचं, मग पहिली सुरुवात जी आम्ही केली ते गणपती मंदिर आहे, हेदवीचं प्रख्यात गणपती मंदिर आहे, तिथे अनेक टुरिस्ट येत असतात. तर पहिलं तिथे बाहेर पूजा साहित्याचं दुकान आहे, तर त्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पहिली आमची प्रॉडक्ट विक्रीला ठेवली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. मग हेदवीत मिळायला लागल्यानंतर वेळणेश्वरचं जे मंदिर आहे तर वेळणेश्वरच्या मंदिराबाहेर पण स्टॉल आहेत, मग तिथे ठेवायला सुरुवात केली. मग गुहागरमध्ये ठेवायला सुरुवात केली काही दुकानांमध्ये. मग चिपळूणकडे मोर्चा वळवला. त्याच्यानंतर मग चिपळूणमध्येच परशुराम आहे जे अगदी माहितीचं सगळ्यांना टुरिस्ट हे आहे, सेंटर आहे. मग परशुराममध्ये माल द्यायला सुरुवात केली. आता हे सगळं होत असताना आता मी जितक्या ह्याने सांगते स्मूथली की इकडे चालू केलं तिकडे चालू केलं, तसं ते करताना तेवढं स्मूथली चालू होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात, दुकानदारांना पटवून द्यायला लागतं की आमचा माल जो आमचे प्रॉडक्ट्स तुम्ही घेताय ती अतिशय चांगली आहेत आणि तुम्ही ते घ्या आणि त्याच्यात आमचा फायदा जसा आहे तसा तुमचा पण फायदा आहे, कारण ते पाऊच विकून त्यांना पण त्याच्यातलं कमिशन व्यवस्थित मिळणार असतं. आणि एकदा लोकांना सवय झाली की अमुक एक प्रॉडक्ट चांगलं आहे की मग ते प्रॉडक्ट
लोक परत परत विकत घेतात. तर असं हळूहळू गुहागर चिपळूण कव्हर केल्यानंतर माझं माहेर डोंबिवलीला आहे. मग तिथे मँगो पल्प द्यायला आम्ही सुरुवात केली. पण मँगो पल्प हा किरकोळ कितीसा विकला जाणार. मग काही मिठाईवाले गाठले आणि त्या मिठाईवाल्यांना आम्ही मँगो पल्प विकायला सुरुवात केली. आणि कुठल्याही शहरामध्ये बघा एखाद्या दुकानदाराला समजावून सांगून माल त्याच्याकडे विकायला ठेवणं हे खूप सोपं असतं. पण त्याच्यानंतरचं काम जे असतं ते वसुलीचं असतं की आपण दिलेल्या मालाचे आपल्याला परत पैसे मिळाले पाहिजेत. आणि इथेच मोठा आपला कस लागतो. पण आमच्या सुदैवाने माझे वडील तिथे होते आणि ते नंतरचं वसुलीचं काम करायचंय, त्याच्यामुळे ते आमच्यासाठी सोपं झालं. पण नाही तर वसुली हा खूप मोठा विषय असतो ज्यावेळेला आपण व्यवसाय करतो त्याच्यात. आता त्याच्यानंतर आम्ही 2013 साली खूप मोठ्या प्रमाणावरती आमचं सगळंच युनिट वाढवलं आणि मग आणखीन मार्केट शोधण्याची गरज निर्माण झाली. मग त्यावेळेला मी दर 15 दिवसांनी पुण्यामध्ये जायचे आणि पुण्यात काही ठिकाणी आधी मालाचे सॅम्पल्स देऊन आले होते. मग परत सीझन संपल्यानंतर जुलै महिन्यामध्ये त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मार्च महिन्यात मी सॅम्पल दिलेली होती, तर आता तुमचं काय आहे, आम्हाला ऑर्डर मिळेल का तुमच्याकडनं. तर तिकडे अग्रज नावाची एक खूप मोठी फूड चेन आहे आणि त्या अग्रजवाल्यांनी मला सांगितलं आमची 15 दुकानं आहेत आणि येत्या 8 दिवसात तू ह्या सगळ्या 15 दुकानांमध्ये माल देऊ शकशील काय, तर तू दे. आणि असं नव्हतं की अग्रजवाल्यांनी सांगितलं माझ्या 15 दुकानांमध्ये दे, म्हणजे अग्रजवाले तिथे फोन करून सांगतील की बाबा ह्यांच्याकडनं माल घ्या, असं नव्हतं. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण त्यांना सांगून कन्व्हिन्स करायचं होतं. पण ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं की नाही आपण देऊया. आणि त्यावेळेला 2013 साली जायला सुरुवात केली त्यावेळेला तर आमची स्वतःची गाडी पण नव्हती आमच्याकडे. मग इथून बसने जायचं दर 15 दिवसांनी पुण्यामध्ये. तिथे लोकली फिरायला एक कॅब करायची, त्या कॅबमध्ये आपले सगळे प्रॉडक्ट घालायची आणि ज्या ज्या दुकानांची ऑर्डर असेल त्या दुकानांमध्ये माल नेऊन द्यायचा, पहिले पैसे घ्यायचे. ही सगळी चेन दर 15 दिवसांनी करायची. आणि आपल्या इकडे माहिती आहे तुम्हाला की एसटीमध्ये जाणं, एसटीतून सगळा माल म्हणजे नुसतंच जाणं सुद्धा कठीण असतं, तर माल घेऊन जाणं ते सगळं नीट नेणं हे किती कठीण असेल. पण एकदा आपल्याला मार्केट मिळवायचं म्हटल्यानंतर आम्ही ते केलं आणि वर्षभर असं दर 15 दिवसांनी आम्ही पुण्यात जात होतो आणि मार्केट सेट करत होतो. असं करता करता पुण्यामध्ये 22 काउंटर झाले आमचे. आणि मग आम्हाला असं लक्षात आलं की आता हे आपल्या म्हणजे दर 15 दिवसांनी येणं हे सीझन आपला आता चालू होतो, एप्रिल महिना चालू होतोय आणि आपल्याला कठीण असणार आहे. पण आम्ही ज्या वेळेला तिथे फिरत होतो या सगळ्या दुकानांमधून त्याच वेळेला बाकीचे डिस्ट्रीब्युटर पण फिरत होते आणि मग त्या डिस्ट्रीब्युटरनी असं हे केलं की तुमचा माल चांगला आहे, तुमचा माल इथे विकला जातोय, प्रॉडक्ट विकली जात आहे, आम्ही बघतोय, तर तुम्ही आम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप द्याल का, असं एका डिस्ट्रीब्युटरने विचारलं. आम्हाला पण ते सोयीचं झालं आणि त्याला पण ते सोयीचं झालं. त्याच्यामुळे आम्ही तिथे पुण्यामध्ये आमचा एक डिस्ट्रीब्युटर तयार झाला. दापोली भागामध्ये पण आम्ही मग त्याच वेळेला डिस्ट्रीब्युटर नेमले आणि मग ते दापोलीच्या सगळ्या पर्यटन स्थळांमध्ये आमचा माल विकायला लागले. आणि आत्तापर्यंत हीच चेन चालू आहे की आम्ही त्या डिस्ट्रीब्युटरना देतो आणि मग डिस्ट्रीब्युटर तिथे विकतात. आपण असं प्रत्येक वेळेला करू शकत नाही की प्रत्येक दुकानापर्यंत आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग आपण डिस्ट्रीब्युटरशिप नेमणं आपलं तेवढा पुरेसा माल म्हणजे प्रोडक्शन झाल्यानंतर हे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यानंतर विरार, वसई इथे सुद्धा आमचे पार्टनर होते, त्यांनी हा सगळा माल द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर माणगावपर्यंतचा जो आपला हायवेचा पट्टा आहे तिथे सुद्धा वेगवेगळ्या काउंटरवरती आमचा माल जायला सुरुवात झाली आणि आता सुद्धा तो जातोय सगळ्या ठिकाणी. आणि आज असं आहे की आम्ही किती प्रोडक्शन केलं तरी ते असं होत नाही की पुढच्या वर्षीला शिल्लक राहतोय. अर्थात तो ह्या वर्षी आपण जेवढं प्रोडक्शन करतो त्याच्या 10% पुढच्या वर्षी जास्त करायचं किंवा एखाद्या प्रॉडक्टला मागणी कमी आहे तर बाबा 5% ते जास्त करूया, दुसऱ्या एखाद्या प्रॉडक्टला जास्त मागणी आहे तर तो 15% वाढवूया, असं दरवर्षी आढावा घेऊन हे करायला लागतं प्रोडक्शन. कारण आंब्याचं प्रोडक्शन जे आहे ते आपण 4 महिन्यांमध्येच करू शकतो आणि त्या 4 महिन्यांमध्ये आपल्याला सगळ्याचा अंदाज वर्षभराचा घेऊन ते प्रोडक्शन हे करायला लागतं. आता काही जी म्हणजे पथ्य आहेत की ज्या वेळेला आपण एखादा व्यवसाय करतो तर त्यावेळेला काही पथ्यही सांभाळायला लागतात. जसं प्रोडक्शन आपण हा एक भाग घेतला तर त्याच्यामध्ये आपण जो रॉ मटेरियल वापरतो तर त्या रॉ मटेरियलची किंमत आणि क्वालिटी ही दोन्ही आपल्याला म्हणजे क्वालिटी चांगली असली पाहिजे पण त्याच वेळेला किंमत ही आपल्याला परवडणारी असली पाहिजे. रॉ मटेरियलच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत आम्ही कुठेही तडजोड करत नाही आणि त्याच्यामुळेच इतके वर्ष आमचे जे प्रॉडक्ट्स आहेत
जे लोक म्हणतात की तुमची जी चव आहे प्रोडक्टची ती 10 वर्षांपूर्वी खाल्लेलं ते पण तसंच आहे आणि आत्ताचं पण तसंच आहे. ह्याला कारण ते आहे की कुठलीही बाजारात आलेलं म्हणजे चुंदा करतो आम्ही तर कुठलंही तिखट बाजारात 100 रुपये किलोपासून तिखट मिळतं ते 800 रुपये किलोपर्यंत मिळतं. पण आम्ही असं करत नाही. जे आमचं ब्रँडेड ठरलेलं तिखट आहे तेच आम्ही घेतो. खूप जण विचारतात की तुम्ही हे नाही का वापरत, हे कमी किमतीत मिळतं, ते नाही का वापरत, ह्याची किंमत कमी आहे. पण नाही, जे ठरलेलं आहे त्याच्या बाहेर जायचं नाही. कारण आपल्या ज्या म्हणजे आपलं जे फायनल प्रॉडक्ट आहे ते जो खाणारा व्यक्ती आहे त्याने जे खाल्लेलं आहे आधी त्याच पद्धतीचं त्याला मिळायला पाहिजे, हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस. एखादं प्रॉडक्ट आपण ज्या वेळेला मार्केटमध्ये आणतो त्यावेळेला आज मला वाटलं आज मी एक पदार्थ केला आणि तो छान झाला, चला उद्या मार्केटमध्ये आणूया, असं करून चालत नाही. ते प्रॉडक्टची प्रोसेस आहे ती फायनलाइज करावी लागते, प्रमाणीकरण करायला लागतं. की आता आंबाच आहे तर रायवळ आंबा असेल तर त्या रायवळ आंब्याला मला एखादा त्याचा पदार्थ करताना साखर किती प्रमाणात घालायला पाहिजे, तेच जर आमचा हापूसचा आंबा आहे तर त्याच्यामध्ये साखर किती प्रमाणात घालायला पाहिजे एखादा पदार्थ करताना, हे प्रत्येकाचे ठोकताळे वेगळे असतात, त्यांच्या आंबटपणानुसार असतात. तर हे जे प्रोसेस आहे त्याचं प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. नंतर हे प्रॉडक्ट टिकतं किती, एक 15 दिवस टिकतंय, 20 दिवस टिकतंय, असं 6 महिने बघायला लागतं की 1 महिना झाला ह्याचं शेल्फ लाईफ किती आहे, 2 महिने झाले हे कसं आहे, मग 6 महिन्यांनी बघा. आणि आपण जे लेबल तयार करतो त्याच्यावरती त्याचं शेल्फ लाईफ लिहायचं असतं. आणि हे शेल्फ लाईफ लिहिताना आपल्यालाच जर त्याची गॅरंटी नसेल आणि आपण काहीतरी ठोकून दिलं, त्याला ह्याने दिलंय ना तेवढे महिने मग आपण पण तेवढेच हे करू, असं नाही करून चालत. म्हणजे ज्याला कंटिन्युअसली चांगला व्यवसाय करायचा आहे त्याला नाही चालत. एखाद्याला 2 महिने करून सोडून द्यायचं आहे, चला आता मला दुसरीकडे नोकरी मिळाली, हे प्रोडक्शन मी बंद करतो, मी नोकरी करायला जातो, असं करायचं असेल तर चालू शकतं. पण ज्याला कंटिन्युअस त्याच व्यवसायामध्ये राहायचं आहे तर त्याला चांगल्या रीतीने व्यवसाय करणं आणि त्याच्यासाठी चांगल्या सवयी बाणवून घेणं आपल्या अंगी हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं चवीतलं सातत्य. म्हणजे आता आमची काही प्रॉडक्ट आहेत, चुंदा आहे, ठेचा आहे, तर लोक असं म्हणतात की तुम्ही जे चव पहिल्यांदा आम्ही खाल्लेली आहे ना तीच आत्ता पण कायम आहे. आणि एखादा कधी चवीत बदल झाला तर जे नियमित घेणारे ग्राहक आहेत ते म्हणतात नाही ह्यावेळेचा तुमचा ठेचा थोडासा कमी तिखट, म्हणजे हे थोडंसं मिरचीवर अवलंबून असतं. खूप आम्ही 99% आम्ही हे सांभाळायचा प्रयत्न करतो, पण 1% कुठेतरी होतं. पण जे नियमित ग्राहक आहेत ते सांगतात की नाही ह्यावेळेची तुमची चव काहीतरी बदललेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं की चवीतलं सातत्य हे कायम ठेवणं. नंतर आपल्याकडे काम करणारे कामगार जे आहेत तर त्या कामगारांची नियमितपणे आरोग्य तपासणी करणं गरजेचं असतं. ते स्वच्छ आहेत की नाही, स्वच्छ राहत आहेत की नाही. नाहीतर आपण आपला कारखाना चालू केलाय, तिथे कामगार आहेत ते तिथेच तंबाखू खात आहेत, कुठेतरी जाऊन थुंकतायत, आजूबाजूला सगळी घाण हे आहे पसरलेलं, तर असं आपल्याला चालत नाही. आपला जो परिसर आहे प्रोडक्शन करण्याचा तो अतिशय स्वच्छ असला पाहिजे आणि तिथली जी मशिनरी आहे किंवा आजूबाजूला जे काही परिसर आहे तिकडचा तो पण स्वच्छ असला पाहिजे. आता हे जे फूड प्रोडक्ट्स बनली जातात तर तिथे प्रचंड प्रमाणामध्ये हा ओला कचरा निघतो आणि त्या ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन आपण नीट चांगल्या पद्धतीने केलं नाही तर त्या ओल्या कचऱ्याचा वास हा अतिशय दुर्गंधीयुक्त येतो. फायनल प्रॉडक्ट आपलं छान असतं पण त्याच्यातली जी सालं बाठी टाकून दिलेले असतात त्याचा अतिशय घाणेरडा वास हा नंतर येतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती योग्य प्रक्रिया करणं, त्याच्यावरती कल्चर घालून त्याचं खतात रूपांतर करणं हे पण गरजेचं असतं. आणि ह्या काही गोष्टी ह्या व्यवसाय करताना आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर सेफ्टी मेजर्स की आपल्या कंपनीमध्ये आपल्या कारखान्यामध्ये जे काम करणारे कामगार आहेत तर त्यांच्यासाठी सुरक्षिततेचे उपाय, म्हणजे आता आमचं मिरचीचं काम असेल त्याला आम्ही आमचे जे कामगार महिला आहेत त्यांना हँडग्लोव्ज पुरवतो. मिरचीचा ठेचा करताना ते सगळं एकत्र मिसळायला लागतं, त्याचं मशीन पण आता आम्ही घेतलेलं आहे. पण आत्ता ज्यावेळेला हाती काम करतो तर त्यावेळेला त्यांना आम्ही हँडग्लोव्ज पुरवतो आणि त्या हँडग्लोव्ज घालूनच ते सगळं त्या एकत्र करतात. त्याचबरोबर डोक्याला टोपी असणं, हेअर कॅप घालणं हे पण अत्यंत गरजेचं आहे आणि आमच्या इथे ते आम्ही कटाक्षाने पाळतो. त्याच्यानंतर जे आपण पदार्थ तयार केलेले आहेत त्याचं स्टोरेज नीट ठेवणं हे पण महत्त्वाचं आहे. कारण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो आणि आपल्या इकडे साहजिकपणे सगळ्या प्रकारचे प्राणी आजूबाजूला फिरत असतात तर त्यांचा शिरकाव आपल्या कारखान्यात होणार नाही जिथे आपण स्टोरेज केलंय तिथे. आणि समजा
आपण जे स्टोरेज करण्यासाठी कंटेनर वापरतो ते लीक प्रूफ असायला लागतात, कारण जर त्याच्यातून काही बाहेर आलं तर मग त्याच्याभोवती मुंग्या जमा होतात किंवा मग आणखीन बाकीचे उंदीर आहेत, तर हे सगळे प्राणी तिथे जमा होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे की आपल्या इथे जो परिसर आपण स्टोरेज करणार आहोत तो अतिशय स्वच्छ ठेवला पाहिजे आणि कुठेही सांडलावण होता कामा नये आणि ते सगळं वेळच्या वेळेला स्वच्छ केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जे कंटेनर वापरणार आहोत ते म्हणजे स्टोरेजसाठी पण आणि पॅकिंगसाठी पण पाऊच वापरणार आहोत तर ते फूड ग्रेडचे असले पाहिजेत. आपण कुठलेही म्हणजे पाऊच मिळतात, आता आपल्या इकडे पण मिळतात चिपळूणमध्ये वगैरे, पण त्याची जी क्वालिटी असते तर ती एवढी चांगली नसते की आपण त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ नीट पॅक करू शकू. म्हणजे आता आमच्याकडे जे पाऊच येतात, आम्ही फूड ग्रेडचे पाऊच वापरतो ते कंपनी गुजरातमध्ये, आम्ही गुजरातमधून मागवतो ते आम्हाला थोडंसं महाग पडतं. जे चिपळूणात घेतलं तर कमी किमतीत मिळेल, पण आमच्या जे पाऊच आहेत तर त्याचं जे पॅकेजिंग आहे म्हणजे त्याची जी ग्लेज आहे ती चिपळूणमध्ये जर लोकल मार्केटला पाऊच घेतले तर त्याचं ग्लेज तेवढी नसते आणि त्याचं हे पण लीक प्रूफ पण ते नसतात त्या ह्याने. त्याच्यामुळे आपल्याला व्यवसायात टिकून राहायचं असेल तर चांगल्या दर्जाचं सगळंच मटेरियल वापरणं हे गरजेचं असतं. आता प्रोडक्शन झालं, स्टोरेज झालं, पॅकेजिंग झालं, त्याच्यानंतर मेन मुद्दा येतो तो मार्केटिंगचा. आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी ही जास्तीत जास्त चांगली असली की आपण दुकानदारांना ठोकपणे सांगू शकतो की आमचं हे प्रॉडक्ट तुम्ही घेऊन बघा, तुम्ही टेस्ट करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या. म्हणजे आजपर्यंत असं कुठे झालेलं नाही आहे की आम्ही कुठल्या दुकानांमध्ये गेलोय आणि त्यांनी आमचं प्रॉडक्ट रिजेक्ट केलंय, असं कधीच झालं नाही. म्हणजे रिजेक्ट झालं असलं तर ते ह्याच्यावरती रिजेक्ट होईल की आम्ही त्यांना जास्त मार्जिन देऊ शकत नाही म्हणून, पण असं होत नाही कधीही की तुमच्या प्रॉडक्टची चव आवडली नाही म्हणून हे आम्ही रिजेक्ट करतोय. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी मी म्हटलं तसं पुण्यातले ग्राहक अतिशय चोखंदळ असतात आणि त्यांच्या चोखंदळपणाला आम्ही सातत्याने गेली 22 वर्ष हे करतोय, म्हणजे त्यांना माल पुरवतोय आणि त्याच्यामुळे आम्हालाच एक समाधान मिळतं की नाही आपलं जे क्वालिटी आहे ती चांगली आहे. कारण पुण्यामध्ये दुकानदार पण बघत नाहीत की मार्जिन किती आहे किंवा काय आहे, तुमचा माल चांगला आहे की नाही हे तिकडे बघितलं जातं. म्हणजे आपला जर माल चांगला असेल तर बाकीच्या आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत तर त्यांच्यापेक्षा आपल्या मालाची किंमत, आपल्या प्रॉडक्टची किंमत जास्त असली तरी तो चांगल्या रीतीने विकला जातो. म्हणजे असे काही जण आहेत आमचे कॉम्पिटिटर की त्यांच्या प्रॉडक्टची किंमत आमच्या प्रॉडक्टपेक्षा कमी आहे, पण आमच्या प्रॉडक्टची किंमत थोडीशी जास्त आहे त्यांच्यापेक्षा, पण तरीसुद्धा लोक आवर्जून आमचे प्रॉडक्ट घेतात कारण चव आणि रॉ मटेरियलची क्वालिटी हे दोन्ही त्याच्यातून म्हणजे आमच्या प्रॉडक्टचा जो फाईननेस आहे त्याच्यातून लोकांच्या पण लक्षात येतं, ग्राहकांच्या लक्षात येतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण उद्योग व्यवसाय करतो तर त्यावेळेला काही गोष्टी ह्या आपल्याला सांभाळायला लागतात. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला फेअर प्रॅक्टिसेस असं म्हणतात की एखादा व्यवसाय करताना चांगल्या नैतिकतेने तो करायला पाहिजे. आपल्या प्रगतीबरोबरच समोरच्याची प्रगती पण झाली पाहिजे, हा विषय आपण लक्षात ठेवला पाहिजे. जर आपण आपले जे सहकारी आहेत, सगळे सहकारी म्हणजे आम्हाला माल पुरवणारे आहेत, आमचे दुकानदार आहेत, आमच्याकडे काम करणारे कामगार आहेत, तर ह्याच्यामध्ये त्यांचं ज्या वेळेला त्यांना पण समाधान वाटेल सगळ्यांना त्याच वेळेला आपला व्यवसाय हा वाढीला लागतो. नाहीतर आता ह्या दिवसांमध्ये बघा गेले काही दिवस वारा सुटतोय आणि हा वारा सुटला की अतिशय मोठ्या प्रमाणात आंब्याच्या फांद्या पडतात आणि त्याची कैरी ही पडते आणि ती वायात जाते. म्हणजे आतापर्यंत वायात जात होती असं म्हणूया आपण, पण गेले 25 वर्ष जेव्हापासून आम्ही व्यवसाय चालू केलाय त्यावेळेला ह्या ज्या पडलेल्या फांद्या आहेत आणि त्याच्यावरचे जे लागलेले आंबे असतात ते सुद्धा आंबे आम्ही जे चांगल्या स्थितीत असतील ते विकत घेतो. पण मग आता ह्याची अडचण आहे ना, ह्याला फांदी पडले, ह्याचे पूर्ण आंब्याचे पैसे काही त्याला मिळणार नाहीत, हा आपल्याकडे आणून विकतोय, मग काहीतरी त्याला दर द्या आणि त्याच्याकडनं विकत घ्या असं नाही करत आम्ही. जी योग्य किंमत असेल त्याची ती देऊनच आम्ही तो कैरी त्याची विकत घेतो. त्याच्यामुळे आज खूप जणांना हा भरवसा आहे की ह्यांच्याकडे लोकांकडे गेल्यानंतर आपली कैरी विकत घेतली जाईलच पण आपल्याला त्याला चांगला दर मिळेल. म्हणजे आता गेल्या आठवडाभर आमच्याकडे सतत लोक येत आहेत आणि कैरी घालतायत या फांद्या पडलेल्या ह्याची.
आमचं म्हणून मी सांगत नाही, पण असे जर इथे व्यवसाय नसतेच तर त्या कैरीचं काय झालं असतं, पहिले 1-2 दिवस वाटून टाकली असती, पण मग नंतर पुढे काय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेली कैरी ही वाया गेली असते आणि त्यांना त्याच्यातून काही आर्थिक हे मिळालं नसतं, फायदा मिळाला नसता. वर्षभर बागायतदार जो आहे तो ह्या सगळ्यासाठी फवारण्या करतो, खतं घालतो, साफसफाई करतो आणि मग त्याच्यातूनच त्याला जर काही मिळत नसेल, त्याचं असं नुकसान होत असेल तर कुठेतरी त्याच्या जीवाला लागतं आणि ही त्याची बोच आम्ही थोड्याफार प्रमाणात कमी करू शकतो ह्याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर फेअर प्रॅक्टिसेसमध्ये दुसरा पण एक मुद्दा येतो तो म्हणजे प्रामाणिकपणा. हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण प्रामाणिकपणाने व्यवसाय केला तरच त्याचे रिझल्ट चांगले येतात. म्हणजे काहीतरी माल मारून दे कुणाच्या, म्हणजे एखादा आपल्याला दिसतंय की ही बॅच आहे ना आपली ही खराब झाली आहे, पण तरी पण आपण तशीच रेटतोय ती आणि तशीच ग्राहकांना देतोय, तर ग्राहकांच्या तर हे लक्षात येतच, त्याच्यामुळे आपला ग्राहक हा तुटला जाऊ शकतो. त्याच्यामुळे एखादी जर आपली बॅच खराब झाली असेल तर ते नुकसान सोसून आपण तो माल रद्द करणं, बाद करणं ती बॅच, हेच म्हणजे हे चांगल्या व्यावसायिकाचं लक्षण आहे. त्याच्यानंतर आपले कामगारांबरोबरचे संबंध हे चांगले असायला पाहिजेत. म्हणजे कामगार आपल्याकडे आहेत, आपण त्यांना काम देतोय, तर मग असं होऊ शकतं की हां मी म्हणजे कोण असं, पण असं न करता आपल्या कामगारांबद्दल बरोबर आपले जर सलोख्याचे संबंध असतील, आपलेपणाचे संबंध असतील, त्यांच्या अडीअडचणीत जर आपण त्यांना साथ देणार असू तर हे कामगार आपल्याकडे खूप चांगल्या क्षमतेने काम करतात. म्हणजे आज मी आणि माझे यजमान पती इथे आलेलो आहोत, पण त्याचबरोबर आमचं काम तिथे चालू आहे. म्हणजे आम्ही जर तिथे नसलो तर आमचं काम बंद पडत नाही. आमचे जे कामगार आहेत ते अतिशय चांगल्या तत्परतेने आपलेपणाने आपली कामं करत असतात, की असं त्यांच्या पाठीमागे कायम राहावं असं होत नाही. त्यात आपले जे कामगार आहेत ना त्यांची अडचण काय आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. एकदा त्यांच्या अडचणीत आपण त्यांना साथ दिली तर ते नंतर आपल्यासाठी कितीही म्हणजे आपुलकीने काम करतात. आणि असं होता कामा नये की माझ्याकडे एखादी काम करणारी आहे आणि तिला दुसरीकडे कुठेतरी चांगला जॉब मिळतोय, पण मी तिला म्हणते की नाही माझ्याकडेच काम कर कारण मला तुझी गरज आहे. असं न करता त्यांची प्रगती कशात आहे, आज एक कामगार गेला तर आपल्याला दुसरे कामगार मिळू शकतात, पण तिला जर त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जास्त तिची प्रगती होत असेल तर आपण तिला मोकळं सोडायला पाहिजे. किंवा काही मुली आमच्याकडे आहेत ज्या कामाला येतात, त्या सकाळी शाळेत जातात मग दुपारनंतर कामाला येतात. असं करत करत आमच्याकडे काम करणारी एक जण ती MA पर्यंत शिकली. म्हणजे 12वी मध्ये ती शिक्षण सोडून देणार होती 12वी नंतर, की माझ्या भावाला पण शिकायचंय आणि मला पण शिकायचंय, पण दोघांचं शिक्षण करणं आईवडिलांना काही जमणार नाहीये, तर मी शिक्षण सोडून देते. मग त्यावेळेला आम्ही तिला सांगितलं नाही, सकाळी तुझं कॉलेज असतं ना, सकाळी तू कॉलेजला जा, दुपारनंतर तू कामाला ये, एक वेळची जी काही तुझी मजुरी असेल त्याच्यामध्ये तुझं शिक्षण नक्की होऊ शकतं. बरं तिला यायला उशीर व्हायचा मग, कारण तुम्हाला माहिती आहे इथल्या गाड्यांचं आपलं सगळं, मग उशीर व्हायचा. मग ती 2:30ला बायकांची कामाला यायची वेळ असायची, मग ती तशीच काही वेळेला न जेवता यायची. मग तिला सांगितलं नाही तुला उशीर झाला ना तरी चालेल, पण तू घरी जाऊन जेव आणि मगच तू कामाला ये, 3 वाजले तरी चालतील, पण न जेवता कॉलेजमधून परस्पर येऊ नको. तर आत्ता सुद्धा अजून ही मुलगी आमच्याकडे कामाला आहे, MA झाले तरी काम करते. म्हणजे आम्हीच तिच्या मागे लागलो की अगं तू आता दुसरीकडे नोकरी बघ, आता आमच्याकडे काम करू नकोस, आता तुझ्या शिक्षणाला पूरक असं आमच्याकडचं काम नाहीये. पण ती म्हणते की नाही, सध्या जोपर्यंत मला चांगल्या ठिकाणी कुठे मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडेच करणार, आणि जर खूपच चांगलं कुठे संधी मिळाली तरच मी इथून जाईल. तर असे चांगले संबंध, आणि हे फक्त तिच्या एकटीच्या बाबतीत नाही, अजून सुद्धा बाकीच्या काही मुली आहेत की ज्या सकाळी शाळा करतात, दुपारी आमच्या इकडे कामाला येतात. आपल्या कामगारांबरोबर आपले संबंध चांगले असणं हे खूप गरजेचं आहे. आणि तर आपला व्यवसाय म्हणजे आपल्या व्यवसायाचा कणाच येतो, तर ते जर आपले कामगार चांगले असले तर आपण आपला व्यवसाय चांगल्या रीतीने उभा करू शकतो. आता आजचा जो काही मूळ विषय आहे की रेझिंग कॅपिटल अँड मॅनेजिंग फायनान्सेस, तर त्याच्याकडे थोडंसं येते की कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हटलं की मूळ मुद्दा येतो तो फायनान्सचा, कॅपिटलचा, की भांडवल कुठून उभं करायचं. मी म्हटलं तसं 2001 साली ज्या वेळेला आम्ही हे चालू केला व्यवसाय, त्यावेळेला आम्हाला कर्ज मिळणं अतिशय कठीण होतं याचं कारण आपल्याकडे मॉर्गेज ठेवण्याची काही सुविधा नसते. बघा आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत आणि शेतकरी कुटुंबामध्ये होतं काय की जमीन तुमच्या नावावर असते, भरपूर असते, पण त्या जमिनीमध्ये आणखीन 10-12 जणांची नावं असतात.
मग मॉर्गेज काय ठेवायचं हा प्रश्न येतो. म्हणजे ज्यावेळेला आम्ही 2001 साली कर्ज काढलं त्यावेळेला पण हीच परिस्थिती होती की मॉर्गेज काय ठेवायचं. मग त्याच्यातून आपलं एखादं घर आपल्या नावावर असेल तर ठेवता येतं, पण खूप पंचायत होते. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही नॅशनलाइज बँकेतून 2001 साली कर्ज काढलं त्याला असंख्य म्हणजे त्यांच्या प्रोसेसमधून त्यांच्या पेपर वर्क करून त्यांना शेवटी 7-8 महिन्यांनी आम्हाला ते कर्ज मिळालं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये, त्याबद्दल आपण पुढे